श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व वेळेत दर्शन मिळावे यासाठी तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवर विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार आहे। या कामी ऑनलाईन संगणक प्रणाली राबविण्यासाठी TCS कंपनीने मंदिर समितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे। TCS कंपनी मंदिर समितीला टोकन दर्शनासाठी मोफत संगणक प्रणाली देणार आहे। याविषयीची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर समितीच्या बैठकीत दिली। तसेच आळंदी येथे मंदिर समितीचे भक्तनिवास बांधण्याचा ठराव देखील बैठकीत मंजूर करण्यात आला आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात। विठ्ठल मंदिर राज्यातील एक प्रमुख देवस्थान आहे। भाविकांची गर्दी पाहता आधुनिक सोयी सुविधा वाढविण्याची गरज आहे। त्यातूनच विठ्ठलाचे टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले। यावेळी बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसरकर, सदस्य शकुंतला नडगिरे, सदस्य डॉक्टर दिनेश कुमार कदम, संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, हभप प्रकाश जवंजाळ, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, हभप शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोती, लेखक अधिकारी मुकेश आदी उपस्थित होते। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जीर्णोद्धाराचा कामाचा आढावा घेऊन कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करावीत अशा सूचना पुरातत्व विभाग व संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या। तसेच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर मालमत्ता अधिकारी नियुक्त करणे, श्री क्षेत्र आळंदी येथे मंदिर समितीसाठी जागा उपलब्ध करून घेणे, सन 2025 मधील श्रींच्या पूजा ऑनलाईन बुकिंग करणे, मंदिरातील निर्मूल्यापासून धूप अगरबत्ती तयार करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे औसरकर महाराज यांनी सांगितले। कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध संगणक प्रणाली TCS कंपनीकडून मोफत उपलब्ध करून घेणे, शिर्डी व शेगाव या देवस्थानामधील कार्यालयीन कामकाजासाठी केलेल्या आधुनिक साधनांचा वापर, भाविकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा माहिती घेण्यासाठी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील अधिकारी, पदाधिकारी व वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले।